त्रिपुरासुरांना मानताना हम्म. शंकरांच्या डोळ्यातनं अश्रू पडले बर. आणि ते जे जमिनीवर पडले त्यातनं रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली, अशी ती त्याविषयी उत्पत्तीची गोष्ट आहे. आज शिवपुराणामध्ये तर कोणी घालावेत कोणी घालू नयेत कशा प्रकारचे आहेत ही पण सगळी माहिती आहे. पण ही मूळ स्कंद पुराणामधली रुद्राक्षाच्या उत्पत्तीची ती माहिती आहे. आणि त्यामुळे मग शंकराचे भक्त असतील, देवीचे असतील, दत्तगुरूंचे असतील, काळभैरवाचे असतील, खंडोबाचे असतील, नाथांचे असतील, ते आपसूक रुद्राक्ष धारण करतातच. मंत्रशास्त्र याविषयी तुम्ही काही पुस्तकं वाचली तर स्फटिकाच्या माळ्यावर जो जप केला जातो तो दुप्पट होतो आणि रुद्राक्षावर केलेला जप हा अनंतपट होतो असे लिहिलेलं आहे. बरं. त्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर जरूर जप करावा. रुद्राक्षांचे विविध प्रकार आहेत, तर ते प्रकार कोणते आणि त्याचा काय लाभ जो धारण करत होता? आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलं तर पहिलं त्याच्यावरच्या मुखापासनं होतं, दुसरं त्याच्या आकारापासनं होतं, तिसरं त्याच्या रंगापासनं होतं आणि चौथं कुठे निर्माण झाले त्यावरनं ते होतं. बरं. रुद्राक्ष हे 1 ते 21 मुखी असे असतात. नेपाळी रुद्राक्ष हा सगळ्यात उत्तम मानला जातो. 1 ते 21 मुखी रुद्राक्षांना प्रत्येकाची देवता असते. अच्छा. म्हणजे एकमुखी हा साक्षात शिवस्वरूप मानलेला आहे. बर. आणि शिवलीलामृतामध्ये लिहिलेलं आहे की एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. 11 मुखी हा 11 रुद्रांचं प्रतीक मानलेलं आहे आणि 21 मुखी हा कुबेर स्वरूप मानलेला आहे. तो जर का मिळाला तर तुमची खूप भरभराट होते. रुद्राक्ष हा खरा आहे हे कसं ओळखल? आता ती खूप कठीण गोष्ट आहे. तुम्ही कधीही बघा, तुम्हाला जेवढे रुद्राक्ष मिळतील प्रत्येक मुखामध्ये तुम्ही गोल आडवा सरळ फिरून बघितलात तुम्हाला 101% ओम त्यात होईल. आणि शिवलीलामृतामध्ये ते लिहिलेलंच आहे की महानंदा जी होती तिने एक कुकुट आणि मरकट म्हणजे एक कोरणा आणि एक माकड पाळले होते आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष घातले. बर. आणि त्या पुण्याच्या जोरावर कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्राक्ष प्युअर आहे हा कसा ओळखला पाहिजे? रुद्राक्षाचे फायदे काय काय असतात? भौतिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, किंवा रुद्राक्ष कसा परिधान केला पाहिजे, ते कोण परिधान करू शकतो, कोण नाही करू शकत, इत्यादी असंख्य प्रश्नांवर आपण आजचा पॉडकास्ट ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याशी बोलायला आलेले आहेत मंदार लवाटे सर. त्यांना तुम्ही असंख्य पॉडकास्टमध्ये पाहिलेलं असेल. तर ते आज आपल्याला रुद्राक्षांविषयी माहिती देणार आहेत आणि आय एम शुअर हा पॉडकास्ट तुम्हाला खूप खूप आवडणार आहे. त्यामुळे आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक लाईकचं बटन दिसत असेल तो लाईकसुद्धा तुम्ही करून टाका, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला पॉडकास्ट पोहोचेल. त्यामुळे आजचा आपला पॉडकास्ट सुरू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. तर आज आपल्यासोबत आहेत मंदार लवाटे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण रुद्राक्षाविषयी बोलणार आहोत. सो कधीपासून तुमचा हा अभ्यास सुरू आहे रुद्राक्षांविषयी? रुद्राक्ष याविषयी मला आकर्षण 84 साली निर्माण झालं होतं, ज्याला आता 40-41 वर्ष होऊन गेली. हो. आणि त्यामागे खूप मोठं कारण होतं की शिवलीलामृताचं वाचन. हम्म. तर शिवलीलामृतामध्ये 11व्या अध्यायामध्ये रुद्राक्षाचा महिमा दिलेला आहे आणि त्यामुळे आणि इतरही काही गोष्टी वाचल्यामुळे मला त्याविषयी खूप औत्सुक्य निर्माण झालं. आणि तुम्ही जप रुद्राक्षावर केल्याचे खूप फायदे असतात आणि त्यामुळे तेव्हापासून मला रुद्राक्ष या विषयाकडे लक्ष द्यावं असं वाटलं. आणि त्या संदर्भात जे जे काही मिळेल ते सगळं मी वाचून काढलं होतं. बरं. आणि नंतर मग रुद्राक्ष पुण्यात कुठनं मिळणार, ते विकतच घ्यायला लागतात. हां हां. मग ते बराच काळ विकत घेतल्यामुळे त्याविषयी अजून माहिती होत गेली. असा एकंदर तुमचा रुद्राक्षराचा प्रवास. तर सर, आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूयात. आणि मला सुरुवातीलाच विचारावं असं वाटेल की मग हे रुद्राक्ष जे आहेत याची उत्पत्ती कुठून झाली, हे कुठे आपल्याला बघायला मिळतात? तुम्हाला म्हणलं तसं की सगळ्या पुराणांमध्ये ती माहिती आहे. आणि रुद्राक्ष जाबालोपनिषद म्हणून रुद्राक्षाविषयी आपल्या पूर्ण माहिती आपल्या पुराणांपैकी उपनिषदांपैकी आहे. हे रुद्राक्ष जाबालोपनिषद sanskrit.documents.org याच्यावरनं सहजासहजी डाउनलोड होतं किंवा नेटवर ते मिळू शकतं. संस्कृतमध्ये आहे. बरं. पण जे शाळेत संस्कृत शिकलेत त्यांना ते मिळू शकतं. आणि यातली माहिती नेटवर PDF फॉर्ममध्ये मराठीत इंग्लिशमध्ये सुद्धा मिळू शकते. बरं. म्हणलं तसं पुराणांमध्ये जी गोष्ट आहे ती स्कंद पुराणांमधली, ती जी श्रीधर स्वामींनी शिवलीलामृतात घेतलेली आहे, की त्रिपुरासुरांना मानताना शंकरांच्या डोळ्यातनं अश्रू पडले बरं. आणि ते जे जमिनीवर पडले त्यातनं रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली, अशी ती त्याविषयी उत्पत्तीची गोष्ट आहे.
बर. अ, तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला, की शिवपुराणामध्ये रुद्राक्षांचा अजून उल्लेख होतो. तर ते काय आहे ते प्लीज सांगा? शिवपुराणामध्ये तर कोणी घालावेत, कोणी घालू नयेत, कशा प्रकारचे आहेत, हं. ही पण सारी माहिती आहे. पण ही मूळ स्कंद पुराणामधली रुद्राक्षाच्या उत्पत्तीची ती माहिती आहे. आणि त्यामुळे मग शंकराचे भक्त असतील, देवीचे असतील, दत्तगुरूंचे असतील, काळभैरवाचे असतील, खंडोबाचे असतील, नाथांचे असतील, हं. ते आपसूक रुद्राक्ष धारण करतातच. म्हणजे ते एक त्या मार्गातला एक दागिनाच आहे आपण असं म्हणू. आणि त्या त्या पंथातल्या लोकांना तो घातल्याशिवाय चैन पडत नाही. हां, हां. असं आहे. पण सर बरेच लोकं असं म्हणतात ना, की रुद्राक्ष हा जो आहे तो शिवस्वरूप असल्यामुळे तो खूप उग्र असतो. तर जे आता पहिल्यापासून ज्या गोष्टी चालू आल्या आहेत, शैव, वैष्णव जो पंथ आहे, तर जे विष्णूंची उपासना करतात किंवा जे दत्तांची उपासना करतात, रामाची करतात, त्यांनी रुद्राक्ष हा घालू नये. तर ह्याच्या त्यांनी जरूर घालावा. दत्तगुरू म्हणजे परत त्यात शंकर आहे. हो. आणि दत्तांचे उपासक जे आहेत ते सुद्धा रुद्राक्ष घालतातच. हं. विशेषतः नवनाथांची ज्यांना दर्शनं झाली आहेत, ते नाही म्हणजे त्यांना नाथांचं जेव्हा दर्शन झालं, तेव्हा त्यांनी रुद्राक्ष धारण केलेले पण दिसून आलेले आहे. बरं. आता मंत्रशास्त्र याविषयी तुम्ही काही पुस्तकं वाचली, तर स्फटिकाच्या माळ्यावर जो जप केला जातो तो दुप्पट होतो हं. आणि रुद्राक्षावर केलेला जप हा अनंतपट होतो असे लिहिलेलं आहे. बरं. त्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर जरूर जप करावा. सगळ्या उपासकांनी जरी ती घातली, तरी त्यामध्ये त्यांचा नक्की फायदाच आहे. दुर्दैवाने आपल्याकडे रुद्राक्षावर रिसर्च झालेला नाहीये, हं. की 100 जणांना माळ घालायला दिली, की 100 जणांनी जप केला, की 100 जणांनी स्पेसिफिक घातले, हां. तर त्याचे काय परिणाम होतात असा रिसर्च केलेला नाहीये. पण आपल्या ज्या लोकांनी हे शोधलं आणि ज्या लोकांना त्या लोकांना यंत्राशिवाय गोष्टी दिसत होत्या. बरं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, की तुम्ही रुद्राक्ष घाला, त्यातच तुमचं कल्याण आहे. हं. आणि आपल्या परंपरानुसार, पुराणानुसार आपण रुद्राक्ष घालत आलेले आहोत. फक्त आता होतं काय, की लोकांना वाटतं मी रुद्राक्ष घातलं तर बाकीचे लोकं काय म्हणतील? पण ज्यात तुमचं कल्याण आहे त्यात तुम्ही केलं पाहिजे. इतर लोकं काही का म्हणेनात. तर त्या अनुषंगाने. पण सर आता जसं तुम्ही रुद्राक्षांबद्दल सांगताय, तर रुद्राक्षांचे विविध प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते आणि त्याचा काय लाभ जो धारण करतो त्याला होतो? रुद्राक्षाचे आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलं, तर पहिलं त्याच्यावरच्या मुखापासनं होतं. दुसरं त्याच्या आकारापासनं होतं. तिसरं त्याच्या रंगापासनं होतं आणि चौथं कुठे निर्माण झाले त्यावरनं ते होतं. बरं. रुद्राक्षाचं झाड हे खूप उंच होतं आणि ते सदाहरित असतं. म्हणजे आता थंडीमध्ये जे काही काही झाडं पूर्ण खराटा होतात, तसं नाही. तर रुद्राक्षाच्या झाडावर कायम पानं असतात. ती हिरवी असतात आणि ती गळायला लागली की लाल होतात, तपकिरी लाल, ब्राउनिश होतात आणि पडतात. हं. रुद्राक्ष नेपाळी रुद्राक्ष हा सगळ्यात उत्तम मानला जातो. पण पुण्यामध्ये रुद्राक्षाची झाडं आहेत, नाशिकमध्ये आहेत, महाबळेश्वरमध्ये आहेत, श्रीलंकेमध्ये रुद्राक्ष होतो, इंडोनेशियात होतो, मलेशियात होतो, ऑस्ट्रेलियात रुद्राक्ष होतो. ऑस्ट्रेलियन रुद्राक्ष असा तुम्ही सर्च दिलात तर तुम्हाला त्याविषयीच्या रील्स पण पाहायला मिळतील. बरं. रुद्राक्षाच्या झाडाला पहिल्यांदा येतो तेव्हा ते हिरवं फळ असतं कैरीसारखं. त्यानंतर ते काही ठिकाणी पूर्ण निळं होतं. त्यानंतर ते ग्रे होतं आणि मग ते गळून पडतं. बरं. ग्रे झालं की तो पिकला आणि जसं मोसंब्याला साल इंटॅक्ट असतं. हां, हां. तर तुम्ही थोडं साल काढलत की आत फळ दिसतं. हां. तसं रुद्राक्षाला साल इंटॅक्ट असतं आणि रुद्राक्ष हे बी आहे त्याचं हं. आणि ते पक्षी आवडीने खातात. बरं. तर पुण्यामध्ये माझ्या ओळखीत ज्यांच्याकडे झाड आहे ते म्हणतात आमच्या इथले 500-500 लोकं आणून देतात फळं. कारण पक्षी घेऊन जातात. हां. ते फळं खातात आणि बी टाकून देतात. अच्छा. तर त्यामुळे ते तसं बी आहे. रुद्राक्ष पिकला, की तुम्ही तो पाण्यात टाकलात, म्हणजे ग्रे कलरचा तुम्हाला मिळाला पिकलेला आणि त्याला टूथब्रशसारखा याने हलक्या हाताने घासलात, तर ते बाहेरचं आवरण पूर्ण निघून जातं आणि आतला रुद्राक्ष तुम्हाला दिसायला लागतो. आत्तापर्यंत इंडोनेशियातल्या लोकांना त्याची एवढी महती किंवा पैसे माहिती नव्हते. हां. पण आता मी गेल्या 5-6 वर्षात बघितलंय, पहिल्यांदा पुण्यात इंडोनेशियन माळा मिळायला लागल्यात. बरं. पण तरीसुद्धा नेपाळच्या रुद्राक्षाला खूप किंमत आहे आणि त्यात खूप ताकद असलेली जाणवते आपल्याला. पुण्यामध्ये जे रुद्राक्ष आहेत ते पांढरे स्वच्छ आणि 3 मुखी आहेत. बरं. एकाच ठिकाणी फक्त गोल रुद्राक्ष आहे. ओके. रुद्राक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जेवढ्या रेषा जातील, हं. तेवढ्या त्याला मुखी म्हणतात. बरं. म्हणजे एकच रेष गेली, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण गोलार्धात जशी रेष 2 गोलार्धामध्ये मारलेली रेष असते तशी रेष. ती जर का त्या रेषा तुम्ही मोजल्यात, तर तेवढे मुखी रुद्राक्ष असं म्हणलं जातं. रुद्राक्ष हे 1 ते 21 मुखी असे असतात. हं. त्याच्या व्यतिरिक्त झाडाला
चिकटलेल्या अवस्थेत पण रुद्राक्ष येतात, ज्याला गौरी शंकर असं म्हणलं जातं. अच्छा. आणि त्याचं महात्म्य खूप आहे. तो पण खूप रेअर असतो. तो सहजासहजी मिळत नाही. 4 वर्णांनी 4 रुद्राक्ष घालावे असं लिहिलेलं आहे. ते म्हणजे लाल येतात, पिवळे येतात, काळे येतात आणि पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष येतात. ते कोणी घालावेत ते सरळ नेटवर आपल्याला बघायला मिळतं. रुद्राक्ष आकारानुसार त्याचं क्लासिफिकेशन येतं. काही अगदी छोटे बोरासारखे असतात. मग आवळ्या एवढे सुद्धा असतात. ओके. त्यामुळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत रुद्राक्ष होतात. काही पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, की आवळ्या इतका आहे तो श्रेष्ठ. काही जणांमध्ये लिहिलं आहे छोटा आहे तो श्रेष्ठ. त्यामुळे त्या दोन्हीमध्ये आपल्या पुराणांमध्ये बरेच वेळा निरनिराळी माहिती डोळ्यासमोर लिहून केलेल्या असतात. त्याप्रमाणे ते आपल्याला वाचायला मिळतं. 1 ते 21 मुखी रुद्राक्षांना प्रत्येकाची देवता असते. अच्छा. म्हणजे एकमुखी हा साक्षात शिवस्वरूप मानलेला आहे. बर. आणि शिवलीलामृतामध्ये लिहिलेलं आहे, की एकमुखी रुद्राक्ष आवळा पूजिता भाग्य विशेष. जे 11 अध्याय वाचतात त्यांना ते माहिती आहे. 2 मुखी हा गौरी शंकर असतो. शिव आणि पार्वतीचं प्रतीक असतो. आपल्याकडे जे 2 मुखी बघायला मिळतात ते साधारणतः बदामाच्या आकाराचे असतात. सर. ते गोल, पूर्ण गोल आणि 2 मुखी तुम्हाला मिळाला तर तुमचं खूप भाग्य आहे. 3 मुखी पण आपल्याकडे बदामाच्या आकाराचे येतात आणि त्यात सुद्धा जर का तुम्हाला गोल मिळाला तर ते तुमचं खूप भाग्य आहे. 4 मुखी ब्रह्मदेव स्वरूप असतो, कारण ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत. 5 मुखी हा शिवस्वरूप असतो. 6 मुखी कार्तिकेय स्वरूप असतो. आणि स्कंदमध्ये कार्तिकेयाला 6 मुख आहेत. 7 मुखी हा सप्तमातृका किंवा आनंद म्हणजे कामदेव स्वरूप मानलेला आहे. 8 मुखी भैरव, गणपती आणि देवी यांच्या स्वरूप मानलेला आहे. 9 मुखी परत भैरव आणि देवी मानलेला आहे. 10 मुखी हे विष्णू स्वरूप मानलं आहे. दशावतार ज्यांनी घेतले ते. 11 मुखी हा 11 रुद्रांचं प्रतीक मानलेलं आहे. 12 मुखी हा 12 सूर्यांचं प्रतीक मानलेलं आहे. 13 मुखी परत आनंद स्वरूप म्हणजे कामदेव स्वरूप आहे, जो तुमच्या हे सगळ्या इच्छा पूर्ण करतो असं लिहिलेलं आहे. आणि 14 मुखीचं महात्म्य खूप आहे. 1 मुखी आणि 14 मुखी यांचं महात्म्य खूप मानलं जातं. 14 मुखी हा साक्षात शिवस्वरूप आहे. आणि तो तुम्हाला जर का अस्सल मिळाला तर तुमचं खरोखर खूप भाग्य आहे. अशा 21 मुखीपर्यंत देवता आहेत आणि 21 मुखी हा कुबेर स्वरूप मानलेला आहे. तो जर का मिळाला तर तुमची खूप भरभराट होते. अच्छा. असं म्हणतात की 21 मुखीच्या 54 मण्याची जी माळ असते त्याला इंद्राक्षी माळ म्हणतात. आणि ती इंदिरा गांधींच्या गळ्यात होती असं जुन्या लोकांना खूप आठवत असेल. आणि अजून 2 लोकांकडे ती माळ आहे, पण ते म्हणतात आमची नावं ही डिस्क्लोज करू नका. अच्छा. तसं रुद्राक्षावरनं याचा एवढं क्लासिफिकेशन आहे. अर्थात. बरं. आता तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे रुद्राक्ष हा खरा आहे, हे कसं ओळख? आता ती खूप कठीण गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ घालवला पाहिजे. परंतु 4, 5, 6, 7 किंवा 8 हे जे रुद्राक्ष आहेत त्यात 4, 5, 6 हे प्रचंड प्रमाणे निसर्गात येतात. आणि त्यामुळे त्यात डुप्लिकेशन होत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सहजासहजी ते निराळ्या आकारांमध्ये सुद्धा मिळू शकतात, मुबलक प्रमाणात मिळू शकतात. परंतु 8, 9 थोडेसे रेअर आहेत. 10 पासून पुढे 21 पर्यंत आणि 4च्या खाली 3, 2 आणि 1 हे कमालीचे दुर्मिळ आहेत. तर त्यात डुप्लिकेशन खूप होतं. काही लोक 8 मुखी रुद्राक्षावर मुख वाढवून पाहिजे तसे तितके मुखी करू शकतात. किंवा काही हुशार लोक 5 मुखीची 4 मुख घालून त्याचा 1 मुखी करू शकतात. त्यामुळे ते बघण्यासाठी जाणकार व्यक्ती पाहिजे, नाहीतर ते कळणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे हल्ली काही जण असं म्हणतात की रुद्राक्षाचा एक्सरे काढला तर जेवढ्या बिया आहेत तेवढ्या मुखी तो आहे. पण ह्यात सुद्धा गडबड करता येऊ शकते आणि त्यामुळे त्यासाठी जाणकार मनुष्यच पाहिजे की खरा आहे का खोटा आहे. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आता शक्यतो वाराणसी साईडला आपण जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला ते लोक बसलेले दिसतात आणि ते साफ करून आपल्याला तुमच्या भाग्याप्रमाणे तुम्हाला रुद्राक्ष काढून देतात. तर ते कितपत इथे म्हणलं तसंच की तुम्हाला 4, 5, 6 जर का मिळाले ते तुम्ही डोळे मिटून घ्या. त्याची माळ सुद्धा घ्या. आता पुण्यामध्ये दत्तगुरूंचे जे देवळे बुधवार पेठ आहेत त्याच्या समोर रुद्राक्ष विकणारे बसलेले असतात. त्यांच्याकडे पण तुम्हाला 4, 5, 6 मिळेल. आता इंडोनेशियन माळा पण मिळतात त्यांच्याकडे. आणि तुमची बार्गेनिंग पॉवर जेवढी जास्त तेवढा तिथे तुमचा जास्त फायदा आहे. परंतु बाकी रुद्राक्ष तुम्हाला माहिती नसेल किंवा कोणी जाणकार नसेल तर तुम्हाला घेणं धोकादायक ठरू शकतं. आणि त्यांच्याकडनं घेतले की घरी जाऊन पाण्यात टाकायचे, कारण ते एक विशिष्ट प्रकारचं तेल लावतात, त्याला रंग लावतात.
आणि मंडई पोलीस चौकीच्या इथे जी अ, हळदी कुंकवाची दुकान आहे त्याच्या मागच्या साईडला एक गृहस्थ हे गाठवून देतात. बर त्यात तो गाठवून वापरणं अत्यंत इष्ट ठरतं. बाकी पुण्यामध्ये इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला रुद्राक्ष मिळतील असं नाही. पण कुठेही तुम्ही गेलात तर 4, 5, 6 जास्तीत जास्त 7 इथपर्यंत रुद्राक्ष तुम्हाला ज्या डुप्लिकेशन झाले नाहीये किंवा फसवाफसवी झाली नाहीये अशा स्वरूपाचे मिळू शकतात. पण बाकी रुद्राक्ष जेवढा कोरीव आणि जेवढं त्यावर नाव आणि शिवलिंग म्हणजे समजायचं की तो खोटा आहे. कसं आहे अ, पुण्यामध्ये मी त्या लोकांकडनं भरपूर रुद्राक्ष घेतले आणि भरपूर खोटे माझ्या गळ्यात पडले आणि कालांतराने माझी त्यांच्याशी मैत्री झाली. तर शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की काजूच्या आकाराचा एकमुखी जो असतो तो निषिद्ध असतो. बर ते खूप मोठ्या प्रमाणात येतात पण तो तुम्ही घरी आणून त्याचा काही उपयोग नाही. रुद्राक्ष खरा आहे की नाही याचा अजून एक कसोटी म्हणजे तो तुम्हाला जेवढा मिळेल म्हणजे दुर्मिळ रुद्राक्षांपैकी त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला. बर तुम्हाला परिणाम काही दिसले नाही तर मग तो अवघड येते. बर हे 9 मुखीच्या वर आणि 1 मुखी किंवा 2 मुखी. तर तो तिथे एक माणूस आहे की तो मी नेहमी त्याच्याकडनं घेतो. त्यांनी मला एक दिवस एक रुद्राक्ष दाखवलं. तो म्हटला, "अबा हा कणिक आणि अॅरलडाईट पासून केलेला आहे." अच्छा इतका भीमानून रुद्राक्ष. बर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही फसणारच. अच्छा त्यामुळे विकत घ्यायला जाऊ नये. अ, बाकी तिथे 4, 5, 6 तुम्हाला अगदी म्हणजे जी माळ ज्या साईजची माळ तुम्हाला गळ्यात घालणं सोयीचं असेल, ती तुम्हाला सहज तिथे मिळते. अगदी बारीक रुद्राक्षाची माळ घेतली, तर ते रुद्राक्ष कच्चे असू शकतात. म्हणजे ते खूप लवकर झिजतात. त्यामुळे अगदी बारीक आकाराची माळ घेऊ नये. बर आता जसं तुम्ही सांगितलं की रुद्राक्ष घेतला तर मग तो परिधान आहे तसा करायचा असतो की त्याला पण काही प्रोसेस अ, जे रुद्राक्षाविषयी माहिती देतात, त्यामध्ये प्रत्येक रुद्राक्षाचा मंत्र दिलेला आहे. तो म्हणून अभिषेक करून घालावा असं दिलेलं आहे. परंतु भाव आणि भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. रुद्राक्ष हा शिवस्वरूप आहे. आणि रुद्राक्ष ही इतकी अद्भुत गोष्ट आहे, की तुम्ही बाकी कुठल्याही बिया पाण्यात टाका. त्या 2 ते 3 दिवसांनी सडतात किंवा फुटतात. म्हणजे त्याला पाणी यायला लागतं. रुद्राक्ष तुम्ही किती दिवस पाण्यात टाका, त्याला काही होत नाही. बर आणि ते लाकूड असून सुद्धा बुडतं. बर त्यामुळे त्यात देवत्व आहे. परंतु तुम्ही माळ घेतली, की मगाशी म्हटलं तसं, ती रात्रभर पाण्यात ठेवावी. दुसऱ्या दिवशी कुठेही शिवलिंग असेल, तिथं जाऊन देवावर ठेवावी. त्यात पाणी घालावं, दूध घालावं, परत पाणी घालून, फूल घालून तुम्हाला गळ्यात धारण करायला हरकत नाही. त्यातनं तुमच्या नशिबाने विशेष दिवस असेल, हा. म्हणजे प्रदोष असेल, सोमवार असेल, महाशिवरात्र, शिवरात्र असेल, दत्तजयंती असेल, तर ती अगदी उत्तम आहे. अच्छा म्हणजे तुम्ही कोणाही आता दत्तगुरूंची मूर्ती असेल त्यांच्या पायावर ठेवा. त्यावर पाणी घाला, माळेला फूल व्हा, हे करा आणि तुम्ही घालायला हरकत नाही. बर त्यानंतर अर्थातच सगळ्यांना हा प्रश्न पडतो की आता परिधान तर केलं पण जसं तुम्ही म्हणालात की त्याचे परिणाम दिसायला लागतात बरोबर. पण मग परिणाम दिसले तर कधी कधी त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे सुद्धा असतात रुद्राक्षाचे 0 साइड इफेक्ट्स म्हणजे ज्यांनी तुमचं अकल्याण होईल असे काही इफेक्ट्स नसतात. हा रुद्राक्षाने कल्याणच होईल तुमचं. बर परंतु या ठिकाणी हेही सांगणं महत्वाचं आहे, की आता नेटवर त्यांनी सांगितलंय, की अमक्या मुखी घातल्यावर तुमची अमकी गोष्ट 100% होईल. तर तसं होईल याची गॅरंटी नाही. बर आणि रुद्राक्ष ही रात्रीत जादू करून तुमचं भाग्य बदलणारी गोष्ट नाही. ते जसं देवाची मूर्ती तुम्ही घरात आणली आहे, तर नॉट नेसेसरी की दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. तसंच रुद्राक्ष हे आहे. ते ईश्वर स्वरूप आहे. ते तुम्ही गळ्यात घातलत आणि त्यावर जप चालू केलात, की त्याचे परिणाम व्हायला लागतात. तुम्हाला दिसतील असं नाही. बर हल्ली प्रत्येकाला आई परिणाम हवेत किंवा आध्यात्मिक हवेत, सगळ्यांना सिद्ध व्हायचंय. पण ते तात्काळ होतील असं काही नाही. बर तरी सुद्धा रुद्राक्ष त्याचे परिणाम घडवत असतो आणि तुमचं हळूहळू का होईना कल्याण होत असतं. अच्छा बऱ्याच वेळा असं होतं ना, की आता आपण एक उदाहरण म्हणून घ्यात, की माझे बाबा आहेत. माझे बाबा रुद्राक्षांची माळ घालत होते. कालांतराने समजा ते नाही आहेत आता, तर ती माळ तशीच पडून राहते. तर मग हे असं आपण आई-वडिलांचे रुद्राक्ष किंवा त्या मी माळा आवर्जून तुमच्या आधीच्या पिढीत जी लोक आहेत, आई वडील असतील, मामा काका असतील, आत्या असतील, मोठा भाऊ असेल, यांचे रुद्राक्ष एक किंवा आखी माळ तुम्ही कंटिन्यू वापरू शकता. बर किंवा तुमच्या गुरुची माळ गुरूंनी तुम्हाला दिली तर ती तुम्ही वापरू शकता. बर पण बाकी कोणाची माळ घेऊ नये. अच्छा किंवा तुमच्या पुढच्या पिढीत जे आहे, तुमचा मुलगा आहे, बाचा आहे, तर त्यांची माळ त्यांच्यापाशी राहून द्यावी. आपल्याकडे वारसाने जे आलंय, त्या माळा तुम्हाला वापरायला हरकत नाही. बाकी घरातल्या बाहेरच्या कोणाची वापरली, तर ती कर्म त्याची त्या माळेबरोबर आपल्याकडे येऊ शकतात. बर पण आपल्या घरातलं ऑलरेडी कर्म आपल्याबरोबर असतातच. विशेषतः कुठल्या मोठ्या गुरूंनी दिलेला रुद्राक्ष किंवा माळ ही अत्यंत फलदायी असते. अच्छा किंवा धार्मिक ठिकाणी, की मी
म्हणजे मलाही तसे रुद्राक्ष मिळाले. तुम्ही नेपाळला गेलात, तर ते शिवलिंगावर वाहिलेल्या माळा देतात. तर असा रुद्राक्ष त्यातला एक जरी मिळाला, तरी तो शुभ आहे. तुम्ही गळ्यात घालू शकता, देवळात ठेवू शकता. तुम्ही जिथे पैसे ठेवताय तिथे ठेवू शकता. बर त्याची फळं तुम्हाला दिसली नाहीत तरी मिळत असतात. बर त्यानंतर आता बरेच लोकांना हा पण प्रश्न पडतो, की मी रुद्राक्ष घातलेलं आहे आणि मला असं सांगितलं गेलंय कोण आता आपण गुरु परंपरा असते. गुरु सांगतात, की तू एकमुखी पण घाल, तू पाचमुखी पण घाल. मग ते लोकं विचार करतात, की एकाच माळेत हे दोन्ही घातलेले चालतात. आता गंमत अशी आहे, की तुम्हाला 4, 5, 6 सुखासुखी मिळणार आहेत. हां, महाराष्ट्रात तरी. हां. बाकीचे रुद्राक्ष तुम्हाला मिळणारच नाहीयेत. बरं. म्हणजे मला आठवतंय एक 10-12 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. माझ्या एका मित्राचं रुद्राक्षाचं खूप मोठी कलेक्शन आहे. आणि तो मला म्हणला, "घरी ये, तुला एक दाखवायचं आहे." तर त्याने मला 2 रुद्राक्ष दाखवले. दोन्ही एकमुखी होते. तर मी त्याला म्हटलं आणि दोन्ही खरे होते. तर मी त्याला म्हटलं, की "हे तू केवढ्याला घेतलेस?" तो म्हटला, "जाऊ दे ना, काय करायचं?" नाही म्हटलं, "सांग मला केवढ्याला घेतले?" तो म्हटला, ₹6,00,000 ला. बापरे! साधारण 15 वर्षाच्या पूर्वी एकमुखी रुद्राक्षाची किंमत एवढी होती. ओरिजिनल नेपाळी. पण तुम्हाला माहिती नसेल तर त्यात फसवणूक होण्याची शक्यता खूप मोठी. खरं आणि माहिती असून सुद्धा तुम्ही हा आवडा घेतलात. एकमुखी रुद्राक्ष अस्सल आला तर तुमचं आयुष्य बदलतं, नो डाऊट. पण नाही बदललं समजा काही कारणाने किंवा तुम्हाला अपेक्षित परिणाम नसतील, तर ते तुमचे पैसे गेल्या तरी जमा असतात. त्यामुळे रुद्राक्ष विकत घ्यायच्या भानगडीत पडू नये. बरं. 4, 5, 6 तुम्हाला अगदी स्वस्तात मिळतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे ते जरूर वापरावेत. आणि आता तर 8 ते 10 पर्यंतच्या इंडोनेशियन माळा पण मिळायला लागतात. मिळतात. त्यासुद्धा कमी किमतीत, फार त्याची किंमत नाही आहे 108 रुद्राक्षाची. त्या वापरून सुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पण ते थोडे मोठे असतात. बरं. त्यामुळे प्रत्येकजण ते 24 तास व्यवहारात वागवू शकेल की शंका आहे. हं. पण जे वागवू शकतील त्यांनी अवश्य घालावे, 100% घालावे. त्याचे तुमच्या देहावर, मनावर आणि तुमच्या आध्यात्मिक आयुष्यावर 100% चांगले परिणाम होत असतात. पण म्हणजे तुम्ही एकत्र घातलेलं चालतं. काही प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणतो की तुम्ही पूजेची सुरुवात जेव्हा कराल, हं. तेव्हा तुम्ही कपाळाला काहीतरी लावलं पाहिजे. ते चंदन असेल, भुस्मा असेल, बुक्का असेल आणि रुद्राक्षाची माळ घालून पूजा केली पाहिजे असं लिहिलेलं आहे. वाह! ते एका प्रकारचा रुद्राक्ष हा रिसिव्हर आहे. हं. आणि अनेक गोष्टी तुमच्याकडे त्यांनी येत असतात. ओके. मग आता जसे तुम्ही परिणाम सांगितले त्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक काय एक फायदे होऊ मानसिक म्हणजे तुम्ही शांत होत जाता. आता ही गोष्ट मी माझ्या 2-3 ओळखीत आहेत. त्यांना ब्लड प्रेशरचा खूप त्रास होता आणि असं लिहिलेलं आहे, की रुद्राक्षाने ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. तर मी त्यांना म्हटलं, "तर तुम्ही घालून बघा." आणि ती माळ आहे त्यांच्या गळ्यात दिसते. बरं. म्हणजे त्यांना नक्की फायदा तो झालेला असेल, की दुर्दैवाने या विषयावर आपल्याकडे रिसर्च झालेला नाहीये. त्यामुळे रुद्राक्ष तुमचं मन नक्की शांत करतो. ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणली जाते, त्याच्यापासून तो नक्की तुमचं रक्षण करतो. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्यापासून तुमचं ते रक्षण केलं केलं जातं. अ, म्हणलं तसं तुमचं ब्लड प्रेशर पण हे होतं आणि निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह विचार आले नाहीत, की आजार तुमच्याकडे येतच नसतं. बरोबर. ते बरेचसे आजार हे मनाशीच निगडीत असतात. त्यामुळे रुद्राक्षाचा तुम्हाला 100% उपयोग होत असतो. रुद्राक्षामध्ये एनर्जी असते? हो, मी माझ्या ओळखीत म्हणजे रुद्राक्षावरचं सगळ्यात चांगलं पुस्तक वैद्य नावाच्या गृहस्थांनी लिहिलेलं आहे. ते मॅजिस्टिक मी पब्लिश केलं होतं. तुम्हाला कोणाला मिळवलं तर ते जरूर वाचावं. त्यात रुद्राक्षाची त्यांनी जवळ-जवळ 150 बोटॅनिकल नावं दिली होती. म्हणजे 150 प्रजातींची नावं. जो रुद्राक्ष आपण वापरतो, त्याचं इलिओकार्पस गॅनिट्रस असं नाव आहे. आणि मगाशी म्हटलं पुण्यामध्ये इलिओकार्पस प्रोलॉंगस म्हणून आहे. दंडगोलाकार असे रुद्राक्ष आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतात. तर त्या वैद्यांचे जे पुतणे होते, त्यांची मेडिकल इक्विपमेंट्स बनवायची एक फॅक्टरी आहे. तर एकदा मी त्या दत्ताच्या देवळाच्या इथनं जो माझ्या ओळखीचा माणूस आहे, त्याला पकडला आणि माळा घेऊन त्यांच्याकडे गेलो. आणि त्यांनी जेव्हा माळाचे 2 नेट व्होल्टमीटरला लावले, हां. तेव्हा तो डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे बरं. त्यातल्या एनर्जीनी काही दिवे लागणार नाही. पण जरूर करून बघण्यासारखं आहे, की त्यातनं तुम्हाला काटा हललेला दिसतो एनर्जी मीटरचा. बरं. आणि यावर हेही संशोधन झालं नाहीये, की एकमुखी रुद्राक्षात तो किती हालेल? हां, हां. 21 मुखी किती हालेल? 4-5 मुखे किती हालेल? हं. त्याचं पहिलं कारण असं आहे, की ते मिळतच नाहीत आणि दुसरं मिळालं तरी अशा पद्धतीचं संशोधन झालेलं नाही. झालंय. पण सर आता तुम्हाला काही असे अनुभव आलेत का तुमच्या आजूबाजूला जसं आता तुम्ही मगाशी मला आलेला अनुभव तो 87 सालातला आहे, की तेव्हा मी जॉब करत होतो आणि तेव्हा माझ्या रुद्राक्षातला एक मणी मध्ये बरोबर दुभांगला माझ्यातनं आणि पडला. तेव्हा माझ्या ओळखीत एक अत्यंत सिद्ध पुरुष होते, की ज्यांना त्रिकाल ज्ञान होतं किंवा स्थलकालाची त्यांना मर्यादा नव्हती. तर मी त्यांना विचारलं, तर ते म्हणजे गंडांतर मृत्यू होता आणि ही कुठली अशी संकटं
तुम्ही काय माळ घातलीत आणि वापरलीत तर ती त्या मण्यावर जातात आणि तो मणी धुवतो. बर आणि तो कुठे होता त्यांनी ते पण सांगितलं तुम्हाला काय होता आणि कुठे होता. बर तो माझा रुद्राक्षाचा अनुभव आहे. नंतर एक गुत्ते नावाचे गृहस्थ माझ्याकडे एकदा आले आणि मला म्हणले तुला रुद्राक्षाची खूप माहिती आहे. तर त्यांना मी ही सगळी वाचीव माहिती सांगितली आणि ते मला म्हणले तू झाड बघितलेस का कधी. तर मी 2005 सालाच्या आधी कधी झाड बघितलं नव्हतं. पण पुण्यामध्ये नव्हती तेव्हा. तर मी म्हटलं नाही बघितलं. हा. तर ते 8-10 वर्षांनी परत आले. ते म्हणले नेपाळला गेलो होतो आणि त्यांना पण ते झाड काही करून बघायचं होतं. हा. तर म्हणले तिथे एका ठिकाणी मला झाड दिसलं. मी त्याची पानं चाखून बघितली. ते चक्कर यायला लागली म्हणले. बर तर मी तिथल्या डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणला तुमचं ब्लड प्रेशर एवढं कमी झालंय की तुम्हाला ताप कसा आला नाही याचे मला आश्चर्य वाटतं. हा. तर ते म्हणजे मला माहिती होतं हे का झालंय ते. मी त्याला म्हणलं तुम्ही गोळ्या द्या. काही लागलं तर मी विमानाने जाणार आहे मी घेईल. आणि विमानात बसल्यावर मी नॉर्मल व्हायला लागले होतो असं त्यांनी मला सांगितलेली ही हकीकत आहे. बर आणि ते 2 झाडं घेऊन आले होते. हा हा त्यातल्या एक अंबरनाथला आता त्याचा खूप मोठा वृक्ष झालेला आहे आणि त्याला हं. खूप फळं पण येतात. बर हे 2 अनुभव अगदी मला माहिती आहे. माहिती आहे आणि शिवलीलामृतामध्ये ते लिहिलेलंच आहे, की महानंदा जी होती, तिने एक कुक्कुट आणि मरकट म्हणजे कोंबडा आणि एक माकड पाळलं होतं आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष घातले होते. बर आणि त्या पुण्याच्या जोरावर ते पुढच्या जन्मी राजकुमार म्हणून जन्माला आले अशी ती गोष्ट. बर बर सर आता तुम्ही एवढ्या रुद्राक्षांबद्दल सांगताय तर आपण आता वेगवेगळ्या माळा वापरतो जपासाठी तुळशीची असते स्फटिकाची असते रुद्राक्षाची असते तर ह्या 3 वेगवेगळ्या माळा का असतात आणि त्याचा लाभ काही असतो का म्हणलं तसं की वैष्णव जे असतात त्यांना तुळशी माळा प्रिय असते ते त्यामुळे जप करतात. स्फटिकाची माळा सर्वच भक्त वापरू शकतात. स्फटिकाने डोकं शांत होतं. हं. रुद्राक्षाच्या माळेवर केलेला जप अनंतपट असं होतो असं सांगितलंय. बर. स्फटिकावरचा दुप्पट होतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे रुद्राक्षावर जप करणं हे सगळ्यांना लाभकारी आहे. रुद्राक्ष गळ्यात घालणं हे सुद्धा अत्यंत लाभकारी आहे. त्यामुळे जरी वैष्णव असेल, तरी त्यांनी रुद्राक्षाचा नक्की वापर करणं त्याचा इष्ट आहे. बर आणि मग हे रुद्राक्ष किती घालावेत आणि शिवलीलामृतामध्ये रुद्राक्ष जाबालोपनिषद किंवा स्कंद पुराणातनं ते शिवलीलामृतात श्रीधर स्वामींनी घेतलेलं आहे, की त्यांनी लिहिले कंठी बांधावे 32 तुम्ही गळ्यात 32 घालावे, मस्तकाभोवती 24. आता हे शक्य नाही आहे आपल्याला. लोकं नीट इंग्लिशचा विषय येतो. 6 करणी पुण्य विशेष. हे पण शक्य नाही आहे, की कानात 6 रुद्राक्ष घालण्यात. बांधिता निर्दोष सर्वथा. म्हणजे हे तुम्ही जर का घातलं तर तुमचे दोष निघून जातात सगळे. बर अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. 108 रुद्राक्षाची माळा कायम गळ्यात घालावी. नंतर मनगटात पण रुद्राक्ष घालावे असं दिलेलं आहे. जो 1000 रुद्राक्ष घालतो, तो साक्षात शिवस्वरूप मानलेला आहे. असं पण आहे. पण हे आजकाल आपल्या व्यावहारिक जगात आपल्याला काही शक्य नाहीये, की तुम्हाला ऑफिसमध्ये असेल, व्यवसाय असेल, तर तुम्ही माळ तर घालू शकता आणि तुम्हाला अशा आकाराची नक्की मिळते, की जी दिसत नाही वस्त्रामधून अशी नक्की मिळू शकते. फार मोठी घातली तर ती दिसणार. हा पण तुम्हाला तुम्हाला जी योग्य होईल, सुटेबल होईल अशी माळ मिळू शकते. आणि त्यामुळे नक्की 108 रुद्राक्षाची माळ घालावी. बर सॉरी सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला पण आतापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल 3, 2, 1 ऍक्शन आता आपण बरेच देवी देवतांबद्दल मगाशी जसं तुम्ही म्हणालात उल्लेख केला त्यामध्ये एक नवनाथ जे आपण म्हणतो त्याच्या तुम्ही आता जी वर्णनं केली ती सगळी त्यांच्या पूर्ण अस्ताच्याच असतात तर त्यांच्या ह्याच्यात आणि रुद्राक्षामध्ये काय आहे तुम्हाला नवनाथ तर देवी आणि शंकराचेच भक्त आहेत. त्यामुळे ते 100% रुद्राक्ष घालतात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की तुम्ही रुद्राक्षाकडे जो केलात ते एका मिनिटात कॉन्सन्ट्रेशन होतं. बर आता यावर सुद्धा आपण रिसर्च केलं नाहीये, की शाळेतल्या मुलांना रुद्राक्ष घालायला दिले तर काय होत असेल? किंवा अगदी एक दिला आणि त्यांना ध्यान करायला सांगितलं, त्यांना अभ्यास करताना रुद्राक्ष हातात ठेवायला सांगितलं आधी आणि नंतर किंवा त्याकडे बघत बसून अभ्यास करायला सांगितला किंवा अशा अनेक गोष्टी विचार केला निघते तर त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं का यावर आपल्याकडे तो शोध झालेला नाहीये अजिबात झाला नाही बर. आणि तुमची जसजशी उपासना वाढत जाते तसं तुम्हाला रुद्राक्षाचे इतरही उपयोग कळायला लागतात बर. रुद्राक्षाचे आयुर्वेदिक उपयोग पण आहेत म्हणजे किती मुखी रुद्राक्ष उगाळून कशातनं घेतल्यावर कुठले रोग बरे होतात त्याविषयी पण आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे पण मी रुद्राक्षाला देव मानत असल्यामुळे आणि ज्याला आपण देव मानतो त्यालाच काय उगाळायचं त्यामुळे मी ती माहिती कधी बघितली नाही पण अशा माहितीने जर का एखादा अतिशय दुर्धर आजार जात असेल तर त्याचाही उपाय केला पाहिजे की माणसाला खूप संकट आहे तर त्यावर सुद्धा रुद्राक्ष काम करू शकतो रुद्राक्षातली सगळ्यात अद्भुत गोष्ट म्हणजे
तुम्ही कुठलाही पाचमुखी रुद्राक्ष घ्या, पाचमुखीमध्ये डुप्लिकेशन होत नाही. हां. तुम्ही बारकाईने तो वळून बघितला तर प्रत्येक मुखात ओम असतो. अच्छा. कधी कुठेही रुद्राक्ष मिळाला तर जरूर बघा. आणि जेवढा मोठा मिळेल तेवढे तुम्हाला ओम ते क्लिअर होतात. बरं. आणि ते नॅचरल असतात, त्यामुळे थोडे ओबड-धोबड असतात. बरं. आणि तुम्ही कधीही बघा, तुम्हाला जेवढे रुद्राक्ष मिळतील प्रत्येक मुखामध्ये तुम्ही गोल, आडवा, सरळ फिरून बघितलात, तुम्हाला 101% ओम त्यात मिळेल. बरं. आणि ओम नॅचरल ओम गळ्यात घातल्यावर तुम्हाला त्याचे फायदे 100% असतात. अर्थातच. रुद्राक्ष हा एनर्जाइज करता येतो? रुद्राक्षावर तुम्ही अभिषेक केलात हं. किंवा रोज त्याला फूल वाहिलत किंवा त्यावर जोग केलात, की तो एनर्जाइज होतोच. बरं. आणि रुद्राक्ष हीच एनर्जी आहे. तुम्ही गळ्यात घातलात की त्याची सुरुवात होणार. होते. मग आजकालच्या यूथसाठी किंवा तरुण पिढीसाठी रुद्राक्ष कसा पाहिजे? किमान एक तरी त्यांनी घालावा, धारण करावा काळ्या दोरामध्ये किंवा माळ जर का असेल तर ती अगदी उत्तम. ती माळ घातल्यावर मगाशी म्हटलं तसं दुसऱ्या दिवशी परिणाम होणार नाही. हां. पण हळूहळू ते जसा व्यायाम चालू केल्यावर दुसऱ्या दिवशी कोणी आर्नोल्ड होतो, तसा वेळ लागेल. पण ती माळ धारण केल्याशी त्यांना खूप चांगले परिणाम दिसतील. दिवसामध्ये काही तास तरी ती माळ असावी. म्हणजे आता मी रात्री झोपताना ती माळ काढून टाकतो. त्या आंघोळ झाल्यावर परत घालतो, कारण ती अंगाखाली येते म्हणून. तर त्यामुळे दिवसात काही तास तरी माळ जरूर गळ्यात घालावी, सगळ्यांनी घालावी. म्हणजे शिवपुराणांकाचा कल्याण मासिकाचा विशेष अंक तुम्ही डाउनलोड केलात, तर त्यात त्यांनी लिहिली स्त्रियांनी 12 महिने 24 तास. बरं. म्हणजे काही स्त्रियांना असा वाटेल मनात की मी अख्खा महिना घालावी का, हां. तर त्यांनी शिवपुराणांक .pdf कल्याण मासिक, त्यात त्यांना ते संस्कृत श्लोकच मिळेल बरं. की 12 महिने 24 तास स्त्रियांनी माळ घातलेली काही फरक पडत. बरं. म्हणजे त्यांचा अपायही होत नाही हं. आणि ती घालू नये असं वाटत असेल विशिष्ट दिवसात, तर तसं काही नाही, त्यांनी 12 महिने घालावी. घालू. हे पुराणातच लिहिलेलं आहे. बरं. आणि मग रुद्राक्ष आता बऱ्याच वेळा घातल्यामुळे तो झिजत असेल किंवा तो तुटला की खराब झाला हे कसं आयडेंटिफाय? रुद्राक्ष हा खूप काळ रुद्राक्षाला काही होत नाही. जर का तुम्ही माळ खूप घट्ट गाठवली तर एकमेकाला खासून ते झिजतात. बरं. त्या चांदीमध्ये माळ गाठवली तर ते काय करतात, एका चांदीत एक रुद्राक्ष होतात आणि त्याला दोन बाजूला दोन आकडे करतात की पुढचा आकडा त्यात अडकत यावं. त्या आकड्याची तार घुसून रुद्राक्ष फुटते. बरं. तर त्या केसमध्ये तिथे रिप्लेस करावा दुसरा. आणि समजा माझ्याकडे 11 मुखी रुद्राक्ष आहे आणि ते परत मिळणार नाहीये, तर दुसरा कुठला तरी घालावा, काही प्रॉब्लेम नाही. एखादा स्फटिकाचा घालावा. पण रुद्राक्ष सहजासहजी खराब होत नाही. अच्छा. आणि माळ देताना बघून सुद्धा जो झिजलेला आहे किंवा ज्याला भोग पडलाय किंवा ज्याला तळा गेलाय, असे रुद्राक्ष काढून एकसंध माळ घ्यावी. बरळे मणी हे चांगले असावेत, हां. काटेरी असावेत. काटेरी म्हणजे थोडा भाग वर आलेले, ते काही तुम्हाला बोचत नाहीत. पण गुळगुळीत मणी घेऊन येत. बरं. आणि 108 मण्याची नेहमी माळ असते. 9वा मेरुमणी वेगळा असतो. बरोबर. दुरुस्त करून वापरता येतं? हो, तुम्हाला दुरुस्त म्हणजे माळ दुरुस्त करता येईल. रुद्राक्ष फुटला, भोग पडला, तर तो विसर्जन करून टाकावा. बरं. सर मग रुद्राक्ष विकत घेताना कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत? मुख्यतः तुम्हाला मी मगाशी म्हणलं तसं की 9च्या पुढचे 21 पर्यंत रुद्राक्ष आहेत. त्यात खूप डुप्लिकेशन होणार आहे. त्यामुळे जाणकार माणूस बरोबर असल्याशिवाय ते रुद्राक्ष घेऊ नयेत. कारण ते काही अवाच्या सव्वा किमती सांगतात आणि त्यात तुमच्या बाजारात खोटे पडायची जास्त शक्यता असते. विशेषतः ज्यांचा खूप जप झालाय हं. किंवा ज्यांनी खूप पारायणं केली आणि प्रदीर्घ काळ म्हणजे अखंड, की खंड पडला नाही कधी, त्या लोकांना रुद्राक्षातली शक्ती बघितलेलं आहोत. बरं. तर असं कोणी तुमच्या ओळखीत असेल तर नक्की उपयोग होईल. म्हणजे समजा आपण एक उदाहरण म्हणून 11 मुखी रुद्राक्ष घेऊ आणि 11 मुखीचे 40 रुद्राक्ष तुमच्या समोर ठेवले, तर त्यातल्या एखाद्या स्पेसिफिक रुद्राक्षात जास्त शक्ती असते. बरं. आणि ज्यांनी प्रदीर्घ काळ ध्यान केलंय किंवा उपासना केली, जप केलाय, त्याला ती त्या रुद्राक्षातली शक्ती पटकन जाणवते. अच्छा. त्यामुळे अशी व्यक्ती तुमच्या बरोबर असेल किंवा ज्यांनी रुद्राक्ष जे ओळखतात अशी असेल तरच विकत घ्यायला जावेत. नॉर्थ बेल्टमध्ये रुद्राक्ष खूप मिळतात आणि तुमच्या बरोबर जाणकार असेल किंवा देणारा फसवणार नाही हे माहिती असेल तर जरूर घ्यावेत. बरं. कारण त्याशिवाय आपल्याला मिळणारच नाही. त्याने भारतातल्या आणि नेपाळमधल्या रुद्राक्षांमध्ये काय फरक जाणवतो? नेपाळमधला रुद्राक्ष हा दिसायला अतिशय देखणा असतो. त्यातले काटे किंवा ओमे अतिशय उठावदार असतात. त्याची मुखं खूप उठावदार असतात आणि तो रुद्राक्ष हा सगळ्यात उत्तम मानलेला आहे. नॉर्थ बेल्टमधले मला एवढे बघायला मिळाले नाहीयेत. विशेषतः छोटा रुद्राक्ष तुम्ही म्हणजे गोल रुद्राक्ष बघितलात तर ते दोन एकमेकाला जोडल्यावर कसे होईल तसे 10च्या वरचे असतात. अच्छा. तर त्यामुळे तुम्हाला एखादं फळ मिळालं आणि ते असं बसकं असेल हं. तर त्यात 100% 10च्या पुढचे रुद्राक्ष तुम्हाला मिळणार आहेत. बरं. आता गुजरातमध्ये एक शिवमंदिर आहे जे कुबेर स्वरूप आहे. हं. तिथे रुद्राक्ष विकत मिळतात. रुद्राक्षाची फळच विकत मिळतात. बरं. तो माणूस 50 रुपयाला वगैरे एक फळ देतो.
किंवा आता नाशिकला कुंभ आलाय, तिथे सुद्धा तुम्हाला फळं मिळू शकतील. पण खूप कमी शक्यता असते, की तुमच्या फळातनं एक मुठी रुद्राक्ष निघेल. अच्छा. आणि असा फळातनं तुम्हाला निघाला तर तो 100% जेन्युइन आहे. बर. फक्त चंद्रकोरीच्या आकाराचा रुद्राक्ष मात्र तुम्ही घेऊ नका. कोणी फुकट दिला तरी घेऊ नका. कारण तो निषिद्ध मानलेला आहे. हे पण मी तुम्हाला जे कल्याण मासिकाचा शिवपुराणांक आहे, त्यात तुम्हाला पुराणातच दिलेलं मिळेल, की काजूच्या आकाराच्या रुद्राक्षाचा काही उपयोग. अच्छा. दुसरं तुम्हाला कुठेही तुम्ही रुद्राक्ष घेतलात किंवा तुम्हाला दिला कोणी, तर त्याची सगळ्यात एक सोपी आहे, म्हणजे त्यावरनं तो खरा आहे अशातला भाग नाही. तुम्ही 3 दिवस त्याला पाण्यात टाकून द्यायचा. बघायचं नाही त्याच्याकडे. जर का ते इतर फळाचं बी असेल, तर ते कुजतं अच्छा. किंवा त्याला अंकुर येतो. हम्म. बोराच्या बियांपासून पण ते रुद्राक्ष करतात. बर. कदंबाच्या बियांपासून रुद्राक्ष करतात. ते मोठे असतात आणि त्याला मूग पाडून ते रुद्राक्ष केले जातात. बरं. पण रुद्राक्ष सोडून सर्व बिया या एकतर तरंगतात आणि काही काळाने पाण्याशी गेल्यावर ते फुटतात. बरं. त्यावर रुद्राक्ष बुडला नाही तर रुद्राक्ष नाही अशातला भाग समज. आणि बुडला तरी रुद्राक्ष नाही अशातला भाग नाही. कारण प्लॅस्टिकचे बणी बुडतात आणि ते इतके बेमानून एकमुखी केलेले असतात आणि त्यावर तुम्हाला सुंदर ओम, सुंदर शिवलिंग दिसेल, की समजायचं की हा बनावट असण्याची शक्यता खूप जास्त. जास्त आहे. या झाडाला वाढायला किंवा ते फळ लागायला किती वेळ साधारणतः? मला माझ्या परिचितांनी एक रुद्राक्षाचं झाड दिलं होतं आणि मी आतुरतेने वाट बघत होतो त्याला किती काळाने फळं येतील. ते पुण्यात संगमवाडीला आहे माझ्या एका मित्रांकडे. त्याला साधारणतः 8 ते 9 वर्षांनी फळं आलं. बर. पण मग त्यामध्ये कुठला आलं? ती मगाशी म्हटलं तसं पुण्यात मला जी झाडं बघायला मिळाली ते श्वेतरुद्राक्ष आहेत. ते दंडगोलाकार आहेत आणि सगळे 3 मुखी त्यातनं रुद्राक्ष निघतात. बरं. पण नाशिक जवळच्या मालेगावमध्ये असंच एक मी झाड बघितलं होतं आणि त्यात त्यांच्याकडे ढिगाणी 2 मुखी निघाले होते आणि 17 ते 11 एकमुखी मी त्यांच्याकडे बघितली होती. बापरे! तर 3 मुखीच्या झाडामधनंच. हां. म्हणजे तिथली हवा, तिथलं पाणी काहीतरी वेगळं असेल. वेगळं असं. पण पुण्यात मात्र माझ्या माहिती जेवढी 3 मुखी आहे, त्यात मात्र कोणाकडे एक मुखी बघायला मिळालं नाही. बरं. हे झाड आयडेंटिफाय कसं करायचं, की हे ते रुद्राक्ष? खूप अवघड आहे. पण त्याची तुम्हाला नेटवर फोटो मिळतील. हं. त्याची पानं खूप मोठी असतात. अशोकाच्या पानासारखी असतात. त्याला काटे किंवा दंतेरी पानं असतात आजूबाजूनी. पान खूप जाड असतं हं. आणि डार्क हिरवं असतं. बरं. आणि आत्ता त्याला रुद्राक्ष येतात. म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंत, मार्च-एप्रिलला ते पिकून तयार होतात रुद्राक्ष. आणि त्या काळात त्या झाडावरची काही पानं लाल झालेली असतात. बरं. आणि आता Googleमुळे तुम्हाला झाडाचे किंवा पानाचे फोटो सहज मिळतील. पण तुम्हाला सवय असेल तरच ते झाड ओळखता येतं. नाही तर अवघड आहे. अवघड आहे. झाडं खूप मोठी होतात. माझ्या एका मित्राने मला लिंबा एवढा रुद्राक्ष दाखवला होता आणि ते त्यांनी नेपाळहून मागवले होते. त्याला पथरी रुद्राक्ष असं म्हणतात. पत्थर म्हणजे दगड त्यावरनं ते नाव पडलेलं असावं. आणि ज्यांनी पाठवले होते त्यांनी सांगितलं की हे 100 ते 150 वर्ष जुनी झाडं असतील तर त्याला एवढे मोठ्या आकाराचे रुद्राक्ष. बरं. पुण्यामध्ये असे कुठे ओपन टू ऑल अशा पद्धतीची झाडं तुम्ही पाहिलेत? एक ती मोस्टली घरात आहेत. पण एव्हरेस्ट गार्डनमध्ये एक झाड आहे. बरं. तिथे लोक. ते एक झाड आहे. तर आपण आजकाल YouTubeमध्ये बघतो ना, की बरेच ते डाउजिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा रुद्राक्ष वापरलं जाऊ शकतो. हो, 100% म्हणजे आपलं वारंवार बोलणं होतंय की रुद्राक्षावर रिसर्च झालेला नाहीये. पण एक शल्यचिकित्सा नावाचं पुस्तक आहे आणि मुंबईला एक अत्यंत मोठे आणि प्रसिद्ध B.N. पुरंदरे नावाचे डॉक्टर होते. हां. आणि ते गायनॅकॉलॉजिस्ट होते. त्यांनी गर्भाचं परीक्षण करताना किंवा स्त्री जेव्हा त्यांच्याकडे जात असत, तेव्हा ते रुद्राक्षावरनं काही परीक्षा करत असत आणि त्यांनी ते त्यांच्या पुस्तकात दिलंय. शल्यचिकित्सा हे पुस्तक आवर्जून वाचण्यासारखं आहे. जर फक्त एवढ्यासाठीच असं नाही. हं. आणि त्यावरचे निष्कर्ष पण त्यांनी त्या तिथे दिलेले आहेत. तेही वाचकांनी आवर्जून वाचावेत. तर त्यामुळे की जे डाउजिंग करतात, त्यांना सुद्धा रुद्राक्षाचा खूप उपयोग होईल आणि त्यांनी सुद्धा यात कोणी जर का रिसर्च केला, की 4 मुखींनी काय होतं, 5 मुखींनी काय होतं, 4 ते 8 मुखी मग अजून पुढचे मिळाले तर त्याचे काय परिणाम मिळतात, हं. याचा रिसर्च करून जर का पब्लिश केला, तर त्याचा सुद्धा हे एक वेगळंच दालन अभ्यासकांना उपलब्ध होईल. होय. बरं. त्याचं काय एक उदाहरण सांगू शकाल त्या पुरंदरेंचं? अगदी साधी गोष्ट सांगतो, की रुद्राक्ष म्हणजे ही पुरंदऱ्यांची नाही, पण कोणालाही करून बघता येईल, की रुद्राक्ष एका काळ्या दोऱ्यात बांधायचा आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीवर तो धरायचा. हं. ती गोष्ट जर का इष्ट असेल, तर तो क्लॉकवाईज फिरतो आणि अनिष्ट असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरतो. बरं. कोणी करून बघणार काय? आणि हे कुठल्याही रुद्राक्ष तुम्ही? कुठलाही रुद्राक्ष तुम्ही घ्या, काळ्या दोऱ्यात बांधा आणि फक्त त्यावर धरा. बरं. सर थँक तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला. जाता तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं? तर तुम्ही जरूर रुद्राक्ष घाला, भस्म लावा किंवा कुठल्या तरी तुमचं जे उपास्य दैवत असेल, म्हणजे दत्तगुरू असतील तर त्यांचा बुक्का लावतात, वैष्णव चंदन लावतात
श्रीकृष्णाचे भक्त गोपीचंदन लावतात. अक्कलकोट स्वामी गजानन महाराज साईबाबा यांचे भक्त भस्म लावतात. देवीचे भक्त कुंकू लावतात. यापैकी जरूर काहीतरी तुम्ही रोज कपाळाला लावा. रुद्राक्ष धारण करा. आजकालचं जग हे अत्यंत इन्सिक्युअर आहे हो. आणि त्यांनी आपल्याला टेन्शन्स येतात. त्याचे पुढे रोगामध्ये रूपांतर होतं आणि एकंदरीतच रुद्राक्ष तुम्हाला सुरक्षितता देतं. ती कशी देतं हे माणसाच्या बुद्धीपलीकडचं आहे. हां. त्यामुळे तुम्ही जरूर आवर्जून रुद्राक्ष घाला. प्रदीर्घ वर्ष रुद्राक्ष घाला. त्यांनी तुमचा मानवी जन्माचं जे मोक्षाचं उद्दिष्ट आहे, की ज्यासाठी जन्माला आलोय, त्याच्याकडे आपली वाटचाल 100% चालू. बरं. आणि ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, की माळ घालायची गळ्यात फक्त. ते आहे. आणि सिद्ध ठिकाणी मिळालेली असेल तर आवर्जून घाला. बरं. आणि सर जर तर त्यामध्ये सुद्धा की आपण बोललो तसं रुद्राक्षांना रंग असतात. हां. पण आपल्याला चॉईस नाहीये महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला मिळेल त्या रंगाचा तुम्ही रुद्राक्ष घाला. घालू शकता. त्याचं काही असंही साइड इफेक्ट सगळ्यांनी कल्याण होणार आहे. सगळ्या रुद्राक्षांनी तुमचं कल्याण होणार आहे. आणि समजा कोणाला जर हवाच असेल नेपाळमधून वगैरे तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. मी ते विकत नाही कारण मी त्याला देव मानतो. पण आजकाल नेटवर खूप मिळतात. तरी सुद्धा मी म्हणलं तसं जाणकार व्यक्ती असल्याखेरीज तुम्ही तो रुद्राक्ष घेऊ नये. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय घेऊ नये. कारण ऑनलाईन तर आपल्याला खूप फसवाफसवीचे प्रकार कळतात. आणि मग त्यांनी रुद्राक्षाविषयी तिरीक निर्माण होऊ शकते पैसे नसले तर. त्यापेक्षा पुण्यात दत्ताच्या देवळासमोर तुम्ही गेलात तर तिथे 4, 5, 6, 7 रुद्राक्ष तुम्हाला मिळतील आणि ते प्रचंड प्रमाणात निसर्गात येतात. त्यामुळे त्यात काही डुप्लिकेशन होणार नाही. तुम्ही माळ घेतली तर तुम्ही गळ्यात घालून बघा की किती मोठी होते. काही काही वेळा माळ कमरेपर्यंत येते मोठ्या रुद्राक्षास आणि छोटे रुद्राक्ष तुम्हाला छातीपर्यंत येतात. जशी माळ तुम्ही तिथं घेऊ शकता. घेताना 108 आहे की ते बघून घ्या. मगाशी म्हटलं तसं बंगले तुटला फुटलेला नाहीये, बोब नाहीये किंवा त्याला क्रॅक नाहीये असे बघून घ्या. ते बदलून देतात आणि बार्गेन करा. पण ते आदिवासी आहेत आणि त्यांचं पोट त्यांच्या गावचं आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असतील तेवढे पैसे जरूर तुम्ही त्यांना द्या. ओके. थँक यू सो मच सर. तुम्ही पुन्हा एकदा आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण पॉडकास्ट केला. काही प्रॉब्लेम. आणि आता आपण लवकरच पुढचाही पार्ट करूयात प्रेक्षकांच्या आग्रहामुळे. थँक यू.